या विभागामध्ये फिरत असताना ड्रेनेज लाईनच्या समस्या पूर्णपणे आम्हाला खूप जाणवल्या. दुसरं असं की पूर्ण रोडवरती पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळे पिण्याचं पाणी दूषित होत आहे आणि दूषित पाण्यामुळे असे आजार वगैरे खूप पसरलेले आहेत. आणि रस्ते तर पूर्ण खराब झालेले आहेत आणि व्यवस्थित लाईट वगैरे रोड रस्त्यावरती नाहीयेत हे प्रकर्षाने जाणून आले. एवढे वर्ष सत्ता होती, नगरसेवक पद होतं, महापौर पद होतं, तरी या भागाचे प्रश्न सुटले असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही अजिबात वाटत नाहीये कारण तसं इलेक्शन होऊन आता जवळजवळ 8 ते 8.5 वर्ष होत आली. त्यामुळे इथे पूर्ण प्रभागामध्ये काम खूप राहिलेली आहेत. तुम्हाला नगरसेवक पदाची संधी मिळाल्यानंतर कसा विकास या प्रभागात होईल? आम्हाला जर नगरसेवक पदाची जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच ड्रेनेज लाईनची पहिली समस्या सोडवणार आहे. रस्ते व्यवस्थित करणार, पाण्याच्या समस्या सोडवणार. पाण्याचे दूषित पाणी होतंय आता सध्या ड्रेनेज लाईनमुळे दूषित पाण्यामुळे आजार पसरलेले आहेत. तर यावर प्रामुख्याने लक्ष देणार. वाहतूक कोंडी होत आहे ते एक पाहणार. आज वसाहतीमध्ये मुली सुरक्षित नाहीयेत कारण गुन्हेगारी वाढलेली आहेत. वसाहतीमध्ये शौचालय वगैरे लेडीज साठी प्रामुख्याने नाहीये तर त्या गोष्टीवर लक्ष देणं खूप महत्वाचे आहे. काय आव्हान प्रभाग क्रमांक 16 मधील मतदारांना करा? मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आमच्यावर पडू द्या आणि आम्हाला विकास कामं करण्याची संधी मिळू द्या.